नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणामध्ये बेसनचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय। हे लाडू बनवताना पाणी दूध न टाकता दाणेदार होणार, त्याच सोबत रेलत नाही किंवा बसत नाही, चपटे होत नाही, असे परफेक्ट कन्सिस्टन्सीचे लाडू आपण बनवतोय। तर इथे ना अर्धा कप माझ्याकडे चणा डाळीचं पीठ आहे। हे पीठ विकत आणलेलं नाही, हे पीठही मी घरी बनवलं। तर हे पीठ कसं बनवलं? हे पीठ बनवण्यासाठी मी अर्धा किलो चणा डाळ घेतली, पॅनमध्ये घालायची आणि मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिट मस्त अशी खमंग डाळ भाजून घेतली। भाजलेली डाळ हलकीशी थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि एकसारखं फिरवायचं नाही, पल्स करत 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 त्याचं पीठ करून घेतलं। खूप एकसारखं प्रेस नाही करायचं, थोडं थोडं क्वांटिटीमध्ये डाळ घ्यायची आणि त्याला पल्स करत याचं रवाळ टेक्स्चर येईपर्यंत ही छान डाळ दळून घ्यायची आहे। मस्त असं रवाळ टेक्स्चर आलं याचा अर्थ डाळ आपली छान दळली गेली। आणि सो इथे ही माझी घरी बनवलं चणा डाळीचं पीठ आहे, परफेक्ट अर्धा किलो पीठ आहे। तर यामध्ये मी घालते 200 ग्रॅम साजूक तूप आणि मध्यम आचेवर हे बेसन एक 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचं। डाळ छान भाजलेली आहे त्यामुळे बेसन खूप वेळ भाजायची गरज नाही आहे। एक 7 ते 8 मिनिट भाजलं म्हणजे तूप बेसनमध्ये एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं। सो इथे तूप छान एकजीव झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी छान दिसते आणि रंगही ऑलरेडी छान दिसतोय, कारण चणा डाळ मी इथे भाजूनच घेतली होती। आता यामध्ये ना मी 200 ग्रॅम साजूक तूप म्हणालेले आहे, पण 200 ग्रॅममधलं 50 ग्रॅम साजूक तूप मी कायम काढून ठेवते। जेव्हा आपण लाडू वळू तेव्हा जर वाटलं की नाही ते वळले नाही जात आहेत किंवा थोडंसं त्यामध्ये तुपाची गरज आहे, तेव्हा मी ते तूप मेल्ट करून घालते। सो आत्ता मी 150 ग्रॅम साजूक तूप घातलेलं आहे आणि वाटलं मला तर मग मी थोडंसं ॲड करेल लाडू वळताना। आणि इथे तुम्ही बघू शकाल मस्त असं हे पीठ छान भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करते आणि मस्त ऑलरेडी असं रवाळ दिसतंय। हे तूप मी आणखी घालणार नाही आहे, कारण जे तूप घातलं ते पुरेसं आहे। आता हे मिश्रण हलकंसं कोमट आहे, खूप कडकडीत थंड केलेलं नाही आहे। या स्टेजमध्ये यामध्ये मी घालते 300 ग्रॅम पिठी साखर। सो ही पिठी साखर करण्यासाठी काय केलं, 300 ग्रॅम साखर घेतली आपली रेग्युलर, त्यामध्ये मी घातली आहे वेलची पूड आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी पावडर करून घेतली आणि यामध्ये घालूयात वेलची पूड आणि हे सगळं एकजीव करून घेऊयात आधी मिश्रण। सो अर्धा किलो चणा डाळ, 300 ग्रॅम साखर आणि 200 ग्रॅम साजूक तूप असं हे परफेक्ट प्रमाण होतं 1 किलोचे लाडू बनवण्यासाठी। हे मस्त असं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता आपण लाडू वळायला घेऊयात। मुठीमध्येच मी मुठीच्या प्रमाणातच लाडू वळते, त्यामुळे लाडू एकसारखे बनतात। तुम्हाला हवं असेल तर एखादी छोटी वाटी मेजरिंग कपच्या प्रमाणामध्ये तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता। यावर मी लावलेला आहे मनुका। बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो चणा डाळ, 200 ग्रॅम साजूक तूप, 300 ग्रॅम पिठी साखर, वेलची पूड, मनुका। चणा डाळ भाजून घेत रवाळ दळून घ्यायची। झालं आपलं बेसन पीठ तयार। आता बेसनात तूप घालायचं आणि मध्यम आचेवर हे पीठ खमंग भाजून घेत हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि यात वेलची घालून दळलेली पिठी साखर मिसळून घेत याचे असे लाडू वळायचे आणि वर आवडीप्रमाणे सुकामेवा लावायचा। झाले आपले बेसनाचे लाडू तयार। आज आपल्यासोबत गेस्ट नाही तर आज माझ्यासोबत आहे भाऊजाई आणि ती तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तिचे कॉर्पोरेट लॅडर फास्ट झपाझप चढतीये, पण ॲट द सेम टाईम कुठेच फॅमिली लाईफ कॉम्प्रोमाइज न करता। आणि एक गोष्ट खूप आनंदाने आणि कौतुकाने मी सांगेल की भाऊ कायम पाठीशी असतातच, पण आमच्या फॅमिलीमध्ये भाऊजाया तितक्याच हक्काने आणि कायम पाठीशी उभ्या असतात। सो श्वेता, अगदी औपचारिकपणे आज तुझं या भागामध्ये खूप मनापासून स्वागत। थँक्यू। येस, आज काय बनवतोय? आज म्हणजे तसं बघायला गेलं तर अगदी ताटामधला आपण म्हणू तर तसा दुर्लक्षित पदार्थ, पण तितकाच महत्त्वाचा म्हणजे आपण आज कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे।
कढीपत्ता जो आपण एरवी म्हणजे आपल्या आया जे आहेत ते एकदम असं फोडणीत सहज टाकतात आणि आपल्याला वाटतं अरे बाजूला काढून ठेवायची वस्तू आहे तर कशाला टाकायची. सुरुवात करूयात. चालेल. आपण सगळ्यात आधी थोडंसं कोरडंच असं खोबरं भाजून घेऊया. आणि किती दिवस टिकते ही तशी म्हणजे 15 दिवस 1 महिना आरामात टिकू शकते, कारण त्याला तसं आपण ओलं काहीच जिन्नस वापरत नाहीये. एरवी तेरवी कढीपत्ता आपण टाकतो फोडणीत, पण तो बाजूला काढला जातो, आमटीत टाकतो, पोह्यांमध्ये टाकतो. पण हा एक खूप छान ऑप्शन आहे की ज्याद्वारे डायरेक्ट कढीपत्ता डायरेक्ट टेस्टी वे. आणि मुलांना कळत नाही मेन म्हणजे की कढीपत्ता आपण खातोय. हे छान आता आपलं असं थोडं लालसर आणि इवन वासावरनं कळतं ना भाजून झालेलं आहे खोबरं छान. ते थोडं आपण बाजूला काढू. आता ह्यात थोडंसं आपण तेल घालूयात. तर इथे तेल घेतलंय. आता आधी डाळवं त्याच्यात घालतो. पंढरपुरी डाळ आहे, सो जितकं खोबरं घेतलं त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण डाळवं घेतलं. आणि हेही प्रोटीनचा एक खूप चांगला सोर्स. एक्झॅक्टली. आणि थोडंसं म्हणजे कढीपत्त्याची टेस्ट कडवट असते ना, मग ती बॅलन्स व्हायला ह्या सगळ्या गोष्टी. मस्त खमंग असं हे पण तळून झालंय आपलं डाळ. डाळ पण आपण वेगळी अशी बाजूला काढूयात. आता ते आहे त्याच तेलात आपण थोडेसे तीळ, ते जिरं पण घालूयात तळून. अगदी थोडंसं जिरं घातलंय, चमचाभर. जिरं घालणं अगदी ऑप्शनल आहे, नसेल घालायचं नका घालू. येस. तिळही छान असे खमंग भाजून झाले, तर हेही काढूया. हो. आता ह्याच्यात आपण लसूण, म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं हार्ट हेल्थसाठी कोणी लसूण घालतं कोणी घालत नाही. आता मी नॉर्मली खोबरं म्हणजे खोबऱ्याचा वापर कमी करायचा हार्ट पेशंट असले की, त्यामुळे मग खोबऱ्याच्या ऐवजी कमी प्रमाणात घातलं तरी चालतं. आणि लसूण एनिवे हार्टसाठी चांगला असतो, बीपी कंट्रोल करण्यासाठी चांगला असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तीळ आहेत त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणजे दूध पिण्यापेक्षा तीळ हा एक खूप हेल्दी ऑप्शन राहतो कॅल्शियम. म्हणजे ही चटणी ताटात आपण साईडला अशी खायला घेऊच शकतो. पण मला अजून एक त्याचा मी म्हटलं तसं रिसेंटली फायदा झाला, म्हणजे आपण भाज्या टाकताना कांदा खोबरं वापरायचं नसेल, एस्पेशली खोबरं वापरायचं नसेल तर प्रोटीन्स जे आहेत म्हणजे बीन्स वेगवेगळ्या प्रकारचे, ते तुम्ही ह्याची पावडर घालून सुद्धा बनवू शकता भाजी, आणि छान म्हणजे चवीला मस्त होतं. एक वाटण म्हणून वाटण त्याचा वापर करू शकतो आपण. म्हणजे भेंडी जर परतली तर सगळ्यात शेवटी हे 1 चमचा 2 चमचे टाकले तर त्याला चवही छान आहे आणि एक टेक्स्चर जे म्हणतो तेही छान ऍड. हे पण झालं आहे. लसूणही छान तळून झालं. आम्ही ते सुरुवातीला 2 चमचे तेल घातलं होतं ना, तेवढंच तेल आहे, त्याच्यावर अजिबात तेल वापरलेलं नाही. आणि हे विदाऊट ऑइलही तुम्हाला करायचं असेल ना तुम्ही करू शकता सुक्क भाजून. आता कढीपत्ता. कढीपत्त्याला इतका छान सुवास तेलात, आणि तेलात तो असा भाजला की छान नंतर असा कुरकुरीत मस्त होईल. म्हणजे वाटलं की कळतही नाही खरंच सांगायचं तर की त्यात कढीपत्ता आहे. हे झालंय आता छान. कढीपत्ता असा त्याचा भाजून झालेला आहे कुरकुरीत. तोही काढून घेऊ. आता हे हलकसं थंड झालं की पुढची प्रोसेस आपण बघूयात काय. आता हे साधारण 2 बॅचेस मध्ये आम्ही करून घेतो, म्हणजे मग ते बसेल व्यवस्थित मिक्सरमध्ये. आता पुढे थोडंसं वाटलं गेलं. आता उरलेलं मिश्रण पण टाकून फिरवून घेतो. काढायचं आहे ते थोडं काढून घेते. यात अख्खे जे पीसेस राहिले तेही काढणार आहे. आता यात काही मसाले ऍड करून घेतो आणि मग पुन्हा एकदा ते मिक्सरमध्ये सगळं एकजीव करून घेतो. आता ह्याच्यात आपण वरूनच असं चवीनुसार जसं लागेल तसं तिखट, ही थोडी आमचूर पावडर आहे, म्हणजे जरा असं त्याला आंबटसर अशी चव येण्यासाठी. आणि आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला पण. करेक्ट. हो, आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही चालेल. चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घातली म्हणून त्याला बॅलन्स करायला थोडीशी साखर, अगदी थोडी, नाही घातली तरी चालेल.
कमाल. आत्ताच तो रंग इतका छान दिसतोय तरी ते अजून पूर्ण झालेलं नाहीये. हो, ते पूर्ण वाटून घेतलं की छान, म्हणजे असा हिरवा रंग खायलाही आणि चवीला छान होत आहे. चला, चटणी कमाल दिसते. आपण टेस्ट करूया. मग मला सांगायचं कशी झाली. छान. खाणार थालीपीठासोबत कमाल झाली आहे. मस्त क्रिस्पी झाली आहे. आणि ही अशी कधी तेल किंवा इव्हन तुपाबरोबर सुद्धा खाल्ली. आणि आमचूर पावडर टाकले त्यामुळे मस्त अशी चटपटीत झाली आहे. छान आलं आंबटपणा. सो थँक्यू सो मच श्वेता. थँक्यू. वेळ काढून, आवर्जून बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ही छान रेसिपी शेअर केली, जी क्विक आहे आणि खरंच खूप हेल्दी आणि टेस्टी आहे. खमंग आणि पौष्टिक कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 2 ते 3 मोठे चमचे तेल, अर्धा कप पंढरपुरी डाळ, अर्धा कप पांढरे तीळ, 1 मोठा चमचा जिरं, अर्धा कप लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पानं, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आमचूर पूड, चवीनुसार मीठ, साखर. खोबरं खमंग खरपूस भाजून घ्यायचं. तेलात डाळवं परतून घ्यायचं. आता तेलात तीळ आणि जिरं पण परतून घ्यायचं. आता लसूण परतून घ्यायचं. आता कढीपत्ता कुरकुरीत भाजून घ्यायचा. आता हे सगळे जिन्नस थोडे थंड करून घ्यायचे आणि मिक्सर मध्ये फिरवत दळून घ्यायचे. आता यात वर तिखट, आमचूर पावडर, मीठ, साखर घालायची. झाली आपली खमंग कढीपत्त्याची चटणी तयार. आपल्यासोबत आहेत सानिकाजी. सानिकाजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. नमस्कार मधुराताई. आज आपण काय बनवतोय? ओके, आज आपण गोळ्यांची आमटी ही पारंपरिक रेसिपी बनवतो आहे, जी माझ्या आजीची रेसिपी आहे. पारंपरिक ह्याच्यासाठी की पूर्वी कोणी गेस्ट यायचा असला तर ही रेसिपी प्रामुख्याने बनवली जायची आणि बिना कांदा लसणाची नारळाच्या दुधातली ही रेसिपी आहे. आणि म्हणून ही पारंपरिक गोळ्याची आमटी ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते. आणि हो, म्हणजे पारंपरिक म्हणजे जे आपण म्हणतो जनरली गोळ्याची आमटी खात होते ती रसरशीत लाल रश्यात असते. ही नारळाच्या दुधातली आहे, अगदी वेगळी आहे. तर पारंपरिक पदार्थ आपण परंपरेनुसार उखाणा घेऊनच या एपिसोडची सुरुवात करतो. आणि जनरली ना आपण उखाणा घेताना नवऱ्याचं नाव मिरवत असतो, पण आपल्या किचनमध्ये आपण पदार्थाचं नाव त्या उखाण्यामध्ये मिरवतो. आणि त्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. तर आज काय उखाणा घ्या? आज मी एक स्पेशल उखाणा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास. आमटीत आमटी, गोळ्यांची आमटी, एकदा करून तर पहा ही पारंपरिक रेसिपी, मधुरा संगती. क्या बात आहे. पण आपण शिकतोय हे सानिका संगतीचं. थँक्यू सो मच. चालेल, सुरू करूया. अगदी. मी इथे हे 1 कप बेसन घेते आहे. 1 चमचा चिंच आणि मिरचीचा ठेचा आहे. यामध्ये एक 5-6 मिरचीचे तुकडे आणि एक छोटा बुटूक चिंच असं मी खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतलेलं आहे, चांगलं चेचून घेतलेलं आहे. तर हा 1 चमचा खरडा ह्याच्यात घातलेला आहे. आणि अगदीच खलबत्ता नसेल, मिक्सरला फिरवलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर थोडंसं धने जिरे पावडर आपण घालूया. ही जिरे पूड घालती आहे. त्याच्यानंतर थोडंसं हळद घालूयात, एक अर्धा चमचा, आणि चवीपुरतं मीठ घालूयात. आणि आता हे छान मिक्स करून ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. पाणी घालायचं, ह्याच्यासाठी थोडंसं पाणी लागेल. मी आधी मिक्स करते. टाकू पाणी? हो. पाणी अगदी बेताने घालायचं, कारण बेसन आहे. बेसन पटकन एकसंध होतं, म्हणजे पाणी खूप कमी लागतं. आणि घट्ट गोळाच भिजवायचा आहे आपल्याला. किती मजा आहे ना या पदार्थांची. गोळ्यांची आमटी जवळपास महाराष्ट्रात सगळीकडे होते, पण ही कोकणातली गोळ्यांची आमटी ती पारंपरिक आहे. आणि मला असं वाटतं की जवळपास आता विस्मरणात गेलेला पदार्थ. अक्षरशः म्हणजे माझी आजी बनवायची आणि मला ही रेसिपी रिकलेक्ट करायला खूप दिवस मी विचार करत होते की कशी बनवत होती ती. सो आपला हाच एक हेतू आहे की जर तुम्ही पण कधी लहान असताना ही खाल्ली असेल आणि आठवत नसेल की कृती काय आहे, तर आता ही कृती तुमच्यासाठी आहे. आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी पण नक्की करून बघा. आता हा गोळा इथे रेडी झालेला आहे माझा भिजून. हाताला थोडंसं तेल लावूयात आपण, म्हणजे परत तो चिकटणार नाही. अगदी किंचित एक थेंब. आणि मग आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला, अगदी अंगूर मलईचे असतात तसे. कारण खूप मोठे गोळे केले की ते अजून फुगतात आणि मग ते छान आतपर्यंत ते मुरत नाही त्याचा रस.
आता इथे आम्ही कढईत तेल गरम करायला घेतलेलं आहे. आपल्याला छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे. सो तेल गरम झालं आहे बऱ्यापैकी. आता मी ह्याच्यात मोहरी घालतेय. मोहरी छान तडतडली की पुढेही जाऊया. मोहरी व्यवस्थित तडतडतीये, फुटली आहे छान, की आता यामध्ये घालूयात. ह्यामध्ये घालूयात जिरं. जिरंही मस्त फुललं पाहिजे अर्थात मोहरी सोबत. मग घालूयात सुकी लाल की लाल मिरची. थोडीच घातली आहे मी, कारण ऑलरेडी ह्याच्यात आपण तो खरडा घातलेला आहे. हळद, कढीपत्ता आणि सगळ्यात शेवटी मी हिंग घालते. त्या हिंगाचा वास खूप छान येतो कारण. आता हिंग घालते मी. क्या बात आहे. म्हणजे इतकी खमंग अशी फोडणी बसली ना, ती फोडणी खमंग बसली की पदार्थ तो रुचकर होतोच. आता यामध्ये पाणी घालूया. हो, आता ह्यामध्ये उकळलेलं पाणी घालतो. गरम पाणीच घालायचं. पाण्याला आता थोडीशी उकळी आली की मग आपण गोळे सोडूयात. मीठ घालूया. हो, चवीपुरतं मीठ घालतेय. क्या बात आहे. इतकं सुंदर दिसतंय ना ते. आणि सात्विक फोडणी आपण म्हणतो की नाही, तशी परफेक्ट फोडणी झालेली आहे. आता इथे पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. ह्याच्यात आता मी हे गोळे सोडते एक एक करून. आता हे गोळे चांगले शिजेपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात. एक 2 ते 5 मिनिटात हे छान शिजून फुगतील आणि मग फुगल्यानंतर आपण पुढे त्याच्यात ॲड करूयात. आता हे गोळे मी या आपल्या उकळत्या पाण्यात सोडलेले आहेत. तर आता हे आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायला लागतील. त्यासाठी मी इथे हे झाकण ठेवते. एक 5 ते 7 मिनिटात हे गोळे छान शिजतील आणि फुगतील. तोपर्यंत थोडं थांबूया. आणि इतकी मस्त फोडणी बसली, ते इतकं सुंदर दिसतंय ना. क्या बात आहे. आपले गोळे शिजतात तोवर तर गप्पा तर आपण मारूच यात, पण एक सुगरणीचा सल्ला म्हणून आम्ही एक सेगमेंट ठेवला आहे प्रत्येक एपिसोडमध्ये. तर आमच्या सुगरणींसोबत तुम्ही काय टिप शेअर कराल किचन रिलेटेड? एक अगदी साधी सोपी टीप आहे खरं तर. कुठलाही ग्रेव्ही करताना किंवा मिसळ मसाला करताना टोमॅटोचा वापर तर आपण करतोच. सो हा टोमॅटो जर आपण वांग भाजताना जी जाळी घेतो किंवा पापड भाजताना त्याच्यावर आधी ते टोमॅटो भाजून घेतले आणि मग नंतर त्याची ग्रेव्ही केली तर त्या टोमॅटोचा लाल चुटुकदार रंग तसाच्या तसा त्या रेसिपीत उतरतो. म्हणजे त्याचा तो लाल नैसर्गिक रंग डायल्यूट नाही होत. अजिबात नाही. आणि ते सालासकटच तुम्ही मिक्स करू शकता. म्हणजे त्याचं साल काढायचीही गरज नाही आहे. म्हणजे ते सगळं सत्वही पोटात जातं आणि रंग अतिशय लाल मिळतो आपल्याला. क्या बात आहे. ते माझ्या ड्रेस सारखा रंग राहणार. तुम्ही कुठलीही टोमॅटोची प्युरी करा, फक्त त्याआधी भाजून घ्या टोमॅटो. करेक्ट. आता हे गोळे छान शिजलेले आहेत. आपण हवं तर एक टूथपिकच्या साह्याने बघूयात आतपर्यंत. साधा आहे पण त्याचा इतका खमंग सुवास तरवळला. आणि टूथपिक आतपर्यंत गेली आणि त्याला काही चिकटलं नाही, याचा अर्थ ते बहारदार जे म्हणतो ना तसा अगदी हा पदार्थ दिसतोय. क्या बात आहे. मस्त. आता इथे गोळे शिजून तयार आहेत आणि आता आपण यात अर्धा वाटी नारळाच्या चवाचं हे दूध तयार केलेलं आहे. तर हे नारळाचं दूध आपण इथे मिक्स करूयात. वा. थोडंसं हलवून बघूया. याने ना एकतर चवही खूप छान येते नारळाच्या दुधाने आणि रंगही सुरेख येतो आणि ते टेक्स्चर जे म्हणतो दाटसर तेही परफेक्ट येतं. आणखी घालूयात. मला वाटतं हे सगळंच घालूया. हो. छान मर्ज होतील गोळे पण त्याच्यात. नारळाचं दूध इथे आता ॲड केलं आहे आम्ही. आणि खूप उकळायचं नाही आहे हे, पण थोडंसं एक उकळी आल्यानंतर चवीपुरती साखर घालून झाकण ठेवून एक 2 मिनिटासाठी मुरू देत. मस्त उकळी आलेली आहे याला. थोडंसं हलवून घेते हे मी आता. हे खूप उकळवायचं नाही कारण नारळाचं दूध आहे ते फाटायची शक्यता असते. त्यामुळे एक उकळी आली की बस. आणि मग आता ह्याच्यात थोडीशी चवीपुरती साखर घालूयात चव बॅलन्स होण्यासाठी. चिमूटभर. वरून कोथिंबीर आवडीप्रमाणे. इतकं सुंदर दिसतंय ना ते. आणि आता थोडं एक 2 मिनिटं आपण हे मुरायला ठेवून देऊयात झाकण. तुम्ही आता बघू शकता इथे चांगली उकळी आलेली आहे आणि अशा पद्धतीने ही गोळ्यांची आमटी आपली तयार झालेली आहे. आणि ही कशी खाऊ शकतो, कशासोबत? पोळी किंवा नुसती सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे खरं तर आम्ही नुसती अशी घेऊन खातो. इतकी पौष्टिक आणि इतकी छान आहे. तर पोळी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा नुसती सुद्धा खाऊ शकता. किंवा मग भातावर पण भातावर सुद्धा घेऊ शकतो आपण. खूप छान.
सो सानिकाजी खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इथे येऊन आपला हा इतका सुंदर पारंपरिक पदार्थ आपल्या सगळ्या व्ह्युअर्स सोबत शेअर केला. गोळ्यांची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बेसन, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 छोटा चिंचेचा तुकडा, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा हळद, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, पाणी, मीठ, नारळाचं दूध, साखर, कोथिंबीर. बेसनात हिरव्या मिरच्या आणि चिंचेचा ठेचा मिसळून घ्यायचा. आता यात धणेपूड, जिरेपूड, हळद, मीठ आणि पाणी घालत आणि थोडंसं तेल लावत याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे. आता मोहरी जिऱ्याच्या फोडणीत सुकी लाल मिरची, हळद, कढीपत्ता, हिंग आणि गरम पाणी घालायचं. आता यात चवीप्रमाणे मीठ आणि पाण्याला उकळी काढत यात गोळे घालायचे आणि झाकण ठेवत वाफवून घ्यायचे. आणि यात नारळाचं दूध, साखर आणि वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली गोळ्याची आमटी तयार. अतिशय सोप्या पद्धतीने चपात्या कशा करायच्या कमीत कमी तेलात हे आपण आज बघणार आहोत. तर इथे 2 कप कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. 2 कप कणिक घेतली किंवा गव्हाचं पीठ की यामध्ये 6 छान पोळ्या बनवून तयार होतात. एखादी जास्त होईल, तुम्ही आकार किती ठेवतात त्यानुसार. आता यामध्ये ना सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घालून घेते. सो 2 कप जर कणिक असेल तर त्याला 1 कप आणि थोडंसं वर पाणी लागतं कणिक मळण्यासाठी. आता हे ना छान याचा गोळा होत नाही तोवर हे मिसळून घ्यायचं. यामध्ये बेसिकली पाणी ॲब्झॉर्ब होतं आणि मग हात खराब होतात, पण खूप चिकट त्याला पीठ नाही चिकटत. आता आहे ना इथे तुम्ही बघू शकाल अगदी कणिक मळली गेलेली नाहीये, पण हा हलकासा गोळा होणं सुरुवात झालेली आहे. आता लगेच पाणी घालायची गडबड नाही करायची, कारण यामध्ये पाण्याचा अंश आहे ऑलरेडी. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. कणिक मळताना तेल घालायची गरज नाहीये. चपाती करताना मला माहिती आहे बरेच जण घालतात खूप सारं तेल, पण आज आपण बिना तेलाच्या चपात्या, कारण आपण घडीची पोळी करतोय एनिवे, तेव्हा तेलाचा वापर होणार आहे. पोळी भाजतानाही तेल वापरणार आहे, त्यामुळे कणिक मळताना ॲडिशनल तेल घालायची गरज नाही. आता ही एक संध अशी करून घेऊ. आता अजिबात पाणी नाही वापरणार मी. थोडंसं फक्त हात ओला करून याला जे कढईला चिकटलेलं पीठ आहे हे काढून मळून घेऊ. चला, कणिक इथे तिंबून तयार आहे आणि बघू शकाल तेल नाही लावलेलं तरीही अजिबात कुठे अशी चिकटत नाही, हाताला नाही, कढईला नाही, आणि खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही, अशी ही तिंबलेली आहे. आता लगोलग जर तुम्हाला पोळ्या करायच्याच असतील तर आणखी 2-3 मिनिट आहे ना त्या कणकेवर ग्लेज येईपर्यंत ही मळून घ्या आणि लगेच तुम्ही मग चपात्या करायला घेऊ शकता. पण वेळ असेल तर शक्यतो यावर आहे ना क्रस्ट चढू नये म्हणून थोडंसं पाणी लावायचं तेलाऐवजी. असं पाण्याचंच कोटिंग द्यायचं, झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनिटं तरी ही कणिक मुरण्यासाठी ठेवून देऊ. चला, अर्धा तासहून जास्त झालेला आहे. ही कणिक छान तिंबलेली आहे, तुम्ही बघू शकाल. आता पुन्हा आहे ना ही अशी छान एकजीव करून घ्यायची. बघा, मी तेल अजिबात वापरलेलं नाही आहे तरी अजिबात चिकटत नाही आहे हाताला. आता ही एकजीव करून झाली की मग थोडंसं तेल लावूयात जेणेकरून उंडे करताना हे चिकटणार नाही हाताला. आता घडीची पोळी आहे ना फटाफट तयार व्हावी यासाठी काय करायचं, ही एक मस्त तुम्हाला ट्रिक सांगते. आधी असे गोल उंडे तयार करून घ्यायचे. या प्रोसेसने तुम्ही कितीही पोळ्या करा एकदम फटाफट बनवून तयार होते. काय होतं ना की बऱ्याचदा पोळी लाटायला जास्त वेळ जातो, तोवर तवा खूप तापून जातो, गरम होऊन जातो. ही प्रोसेस तुम्ही ट्राय करून बघा. तव्यातली पोळी तापेपर्यंत तुमची पोळपाटवरची लाटून नक्की होणार. मी डेली हीच ट्रिक वापरते, ज्यामुळे गॅसची बचत होते आणि कामही फटाफट होतं. आता काय करूया, आता यातला उंडा घ्यायचा, सुक्या पिठामध्ये तो घोळवून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा गोल. आता घडीची पोळी करायची,
2 घडीची 3 घडीची तुम्हाला जशी कम्फर्टेबल पडेल तशी करा. थोडंसं तेल, हे तेल छान स्प्रेड करूयात. तेल असं छान स्प्रेड करून झालं की फोल्ड करायचं. दुसऱ्या बाजूलाही छान असं तेल पूर्ण स्प्रेड करायचं, म्हणजे पोळी छान फुगते असं एकसारखं तेल स्प्रेड केलं की. आणि असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. आता याच पद्धतीनं सगळे उंडे घ्यायचे आणि सगळे घड्या घालून ठेवायचे. पुन्हा एकदा दाखवते. मग हे आता घड्या घालून तयार झाल्या की मग फक्त तुम्हाला गोल गोल लाटायचं आणि भाजायचं, म्हणजे प्रोसेस खूप फास्ट होते. तेल. चला आता एक पोळी लाटून दाखवते आणि भाजूनही दाखवते. कशी छान टम्म फुगते तेही बघूया. आता लाटताना आहे ना मध्यभागी अजिबात दाब द्यायचा नाही, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. एजेसला तुम्ही प्रेस करा आणि एजेस आधी किंवा कडा, पोळीच्या कडा आधी लाटून घ्या, एकसारख्या करून घ्या, मग आपण मध्यभागी येऊ. नाहीतर काय होतं, मध्यभाग पातळ होते आणि कडा खूप जाडजाड होतात आणि मग त्या एकसारख्या भाजल्या जात नाही. त्यामुळे शक्यतो पोळी लाटताना अशी कडेकडेने लाटायची, मध्यभागी अगदी लास्ट शेवटाला. चला, पोळी भाजण्यासाठी इथे लोखंडी तवा मी घेतलेला आहे. आज याची मध्यम ठेवायची, खूप हाय हीटवर नाही ठेवायचं. आता पोळी घ्यायची आणि हलक्या हाताने तव्यावर घालून घ्यायची आणि आता उलटवायची, अजिबात गडबड करायची नाही. हो द्यायची, तव्यावर छान शेकून घ्यायची ही पोळी. चला, खालची बाजू हलकीशी भाजत आली की हे उलटवायचे. बघू शकाल छान झालेली आहे पोळी आणि मस्त फुगतीये टम्मपैकी. वा वा वा. आता अशी ही छान पोळी फुगली की याला तेल लावायचं एक बाजूने. खूप तेल नाही लावायची तर अगदी थोडंसं. बघा काय पांढरी शुभ्र दिसते पोळी. पोळी अशी ही झालेली आहे. एजेस पण असे छान आहे ना. आणि आता ही भाजलेली पोळी काढायची आणि लगेच डब्यात भरायची, गडबड अजिबात करायची नाही. ही अशी जाळी घ्यायची, जाळीवरच ठेवायची, जेणेकरून त्यातली जी हवा आहे, गरम हवा, गरम वाफ, ती निघून गेली पाहिजे आणि मगच ही डब्यामध्ये भरायची, गडबड करायची. मऊ सूत घडीच्या पोळ्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 कपापेक्षा थोडं जास्त पाणी, तेल. गव्हाच्या पिठात मीठ आणि पाणी घालत सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने एकत्र करत नंतर अशा प्रकारे तेल न घालता मळून घ्यायची. आता वर पाणी लावत ही कणिक मुरवून घ्यायची. आता तेल लावत छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि अशा पद्धतीने घडीची पोळी लाटून घ्यायची आणि खमंग भाजायची. झाली आपली घडीची पोळी तयार. आज आपण 4 प्रकारच्या कोशिंबिरी बघणार आहोत आणि या कोशिंबिरी बनवताना यामध्ये दह्याचा एक थेंबही वापरणार नाही आहोत. कोशिंबीर आणि दही हे समीकरण सगळ्यांना माहिती आहे, पण या बिना दह्याच्या कोशिंबिरी आहेत. ज्यांना पथ्यपाणी आहे, दही खाणं वर्ज्य आहे, त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. तर सगळ्यात आधी मूगडाळीची कोशिंबीर कशी बनवायची ते बघणार आहोत. यासाठी 1-2 चमचे मूगडाळ घ्यायची, पाणी घालायचं आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची. आता मूगडाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि एक अर्धा तास फक्त ही डाळ भिजण्यासाठी ठेवून देऊया. चला, मूगडाळ कोशिंबीरची मूगडाळ आपली इथे छान भिजवून झालेली आहे अर्धा तास. त्यातलं पाणी आहे ना पूर्ण उपसून काढायचं, निथळून काढायचं. पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे डाळीमध्ये. आता मूगडाळ निथळून घेतलेली आहे. यामध्ये घालूयात किसलेलं गाजर, बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव 1-2 चमचा, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची बारीक चिरलेली किंवा ठेचा घातला तरी चालेल आणि लिंबाचा रस. आणि हे पण छानपैकी मिसळून घ्यायचं. आता तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा. यामध्ये घालायचा हिंग आणि छानपैकी कढीपत्ता. मस्त अशी खमंग फोडणी तयार आहे.
आता ही कोशिंबीर घ्यायची आणि या कोशिंबीरवर खमंग अशी फोडणी घालून घ्यायची. क्या बात आहे. आणि आपली ही मूग डाळीची कोशिंबीर पण बनवून आहे तयार. मूग डाळीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे मूग डाळ, अर्ध गाजर किसून, अर्धी काकडी बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्ध्या लिंबाचा रस, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. मूग डाळ स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायची आणि पाणी निथळून घेत यात गाजर, काकडी, कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव, मीठ, हिरवी मिरची आणि वर लिंबाचा रस पिळायचा आणि हे जिन्नस एकत्र करायचे आणि यावर मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाली आपली मूग डाळीची कोशिंबीर तयार. आता आपण काकडी, कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर कशी बनवायची ते बघणार आहोत. आता इथे बारीक चिरलेली काकडी घ्यायची, यामध्ये टोमॅटो घालायचे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोथिंबीर. आता यामध्ये घालूयात काळं मीठ, लाल तिखट, खूप नाही घालायचं लाल तिखट कारण यामध्ये दही नाही आहे, जिरं पूड, थोडंसं मीठ, साखर आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तर तुम्ही विचार करत असाल याला तर पाणी सुटेल. नाही, अजिबात पाणी सुटणार. त्यासाठी आपण काय करणार आहोत सांगते. पण हे असंच काय सुंदर सुवास तरवळतं. काळ्या मिठाची चव खूप छान उतरते या कोशिंबीरीत. यामध्ये आपण घालणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. कुटामुळे काय होतं, जे जास्तीचं पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण ॲब्झॉर्ब होतं आणि कोशिंबीर चवीलाही छान लागते. आता यावर घालूयात खमंग असा तडका. फोडणी करता तेल गरम केलेलं आहे, यामध्ये जाईल मोहरी. मस्त अशी तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली. आता फोडणी करपू नये म्हणून गॅस बंद करते. यामध्ये जाईल जिरं, हिंग, कढीपत्ता आणि ही हलकीशी फोडणी ना थंड करून घेऊया. आता ही फोडणी, खमंग अशी फोडणी या कोशिंबीरवर घालून घेऊया. मस्त आपली बिना दह्याची काकडीची कोशिंबीर बनवून आहे त्या. खूप छान लागते. म्हणजे मला कोशिंबीरीतला आवडीचा प्रकार ही एक वन ऑफ द मोस्ट माय फेवरेट कोशिंबीर आहे. काकडीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 बारीक चिरलेली काकडी, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, काळं मीठ, तिखट, जिरेपूड, मीठ, साखर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत हे सगळे जिन्नस एकत्र करायचे. आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी थंड करून घेत कोशिंबिरीवर घालायची. झाली आपली काकडीची कोशिंबीर तयार. आता कोशिंबीरचा पुढचा प्रकार बनवा, तो म्हणजे मेथीचा घोळाना. खानदेश, विदर्भाकडे हा घोळाना बनवला जातो. हलकेसे इकडे तिकडे व्हेरिएशन्स असतात, पण हे एकतर पटकन बनवून तयार होतो. हा घोळाना लागतो चवीला जबरदस्त आणि खूप पौष्टिक आहे. मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. यामध्ये आता घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर बारीक चिरलेली, चिमूटभर लाल तिखटही पुरेसं होतं आणि मीठही कमीच. आता हे ना शक्यतो असंच हाताने मिसळून घ्यायचं चमच्यापेक्षा आणि याला पाणी पटकन सुटतं. त्यामुळे हा जेव्हा खायचा आहे ना तेव्हा लगोलग बनवून लगोलग खाल्ला तरी चालतो. आता यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट अजिबात नसतो, पण मी घालते कारण त्याची चव जरा छान लागते आणि पाणी सुटण्याची जी प्रोसेस आहे ना ती पण याची स्टॉप होते. आणि आता आपला हा मेथीचा घोळाना पण बनवून आहे तयार आहे की नाही. पटापट बनवून तयार होतो आणि अतिशय रुचकर लागतो. घोळणा करण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली मेथीची पानं, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. मेथी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, तिखट आणि मीठ घालत हे मिश्रण मिसळून घ्यायचं. यात आवडीप्रमाणे दाण्याचा कूट घालायचा. झाला आपला घोळणा तयार.
आता माझ्या आवडीचा कोशिंबीरचा प्रकार बघूया, तो म्हणजे खमंग काकडी. मला प्रचंड आवडते ही कोशिंबीर. आणि कोशिंबीरपेक्षा ना ही कोशिंबीर बनवत असतानाचा जो पार्ट आहे तो सगळ्यात जास्त आवडतो. तो म्हणजे काय हे दाखवते. आता काकडीचं आहे ना छानपैकी साल काढून घ्यायचं. तर खमंग काकडीसाठी आहे ना काकडी कायम चोचवून घ्यायची. चोचवलेल्या काकडीची जी चव लागते ना ती दुसऱ्या कुठल्याच काकडीची लागत नाही. विळीवर चोचवतात, माझ्याकडे विळी नाही, पण हा भला मोठा शेफ नाईस किंवा सुरा आहे तो अशा कामी उपयोगी पडतो. काही नाही, ही अशी काकडी आहे ना सगळ्या बाजूने उभी फक्त चोचवून घ्यायची. तो गर जो सुटतो ना अशा चोचवलेल्या काकडीचा, त्याची चव आहा. आता ही चोचवलेली काकडी काढून घेतलेली आहे. यामध्ये जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, ओल्या नारळाचा चव, एखाद दुसरा चमचा, चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस. अगदी साधी सुटसुटीत रेसिपी आहे कोशिंबीरची ही. आणि हे आता सगळं एकत्र मिसळून घ्यायचं. चला आता कोशिंबीरवर किंवा खमंग काकडीवर फोडणी घालूयात. फोडणी करता इथे मी घेतलंय चमचाभर साजूक तूप. तुपाचीच फोडणी घालायची, एकतर चव खूप छान लागते साजूक तुपाच्या फोडणीला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोशिंबीरला किंवा खमंग काकडीला पाणी सुटत नाही. आता यामध्ये जाईल जिरं, हिंग, गॅस बंद करते आणि हिरव्या मिरची, कढीपत्ता छान मिसळून घ्यायचं. आता ही खमंग अशी फोडणी ही जी खमंग काकडी बनवलेली आहे यावर घालूयात. फोडणी करूयात मिक्स. चला आणि आता इथे आपले 4ही कोशिंबीरचे प्रकार बनवून आहेत तयार. अतिशय फटाफट बनवून तयार होतात, दह्याचा वापर नाही आणि खूप रिफ्रेशिंग प्रकार आहे. म्हणजे जेवताना तोंडी लावण्यासाठी रोज रोज उठून दह्याची कोशिंबीर बनवण्यापेक्षा ना या अशा वेगवेगळ्या आणि पौष्टिक आणि तितक्याच रुचकर कोशिंबीरी नक्की बनवून बघा. खमंग काकडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 काकड्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 1 ते 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता. काकडीची सालं काढून घेत चोचवून घेत यात कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, ओल्या नारळाचा चव, चवीप्रमाणे मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालत हे मिश्रण एकत्र करायचं. आता तूप, जिरं, हिंगाच्या फोडणीत हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी काकडीच्या मिश्रणावर घालायची. झाली आपली खमंग काकडी तयार. आज आपण परफेक्ट अचूक पद्धतीने दही कसं सेट करायचं ते बघणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं ना, दही आंबटपणा वाढत जातो. सो तो आंबटपणा पण कसा कमी करायचा आणि एक छोटीशी टिप्स आहे ज्यामुळे तुमचं दही अगदी दाटसर लागेल. तर या टिप्स सकट ही रेसिपी बघूयात. तर सगळ्यात आधी इथे मी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी घेतलेलं आहे अर्धा लिटर फुल फॅट दूध. तर गॅस सुरू करते आणि मध्यम आचेवर हे दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं. सो इथे तुम्ही बघू शकाल दुधाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे, त्यावर सायही जमा झालेली आहे. आता गॅस बंद करते आणि हे दूध रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, रूम टेम्परेचरवर म्हणजे किचनच्या ओट्यावर ठेवायचं आणि पूर्ण थंड होईस्तोवर वाट बघूया. आता इथे दूध आहे ना थंड करून घेतलेलं आहे मी, रूम टेम्परेचरवर थंड केलेलं आहे. जरा हात लावला तर कोमट म्हणजे कोमट पाणी जसं असतं तसं ते दुधाचं आपण तापमान म्हणू शकतो. अगदी कोमट हवं, अगदी गरम नको. खूप गरम असेल तर त्यामध्ये जे आपण दही टाकतोय विरजणाचं त्यातले जे बॅक्टेरियाज असतात ते किल होतात. त्यामुळे गरम गरम दूध नको आणि खूप थंडही नको. थंड जरी तुम्ही दूध वापरलं तरी ते सेट होत नाही, त्यामुळे कोमट दुधाचाच इथे वापर करायचा आहे. सो या कोमट दुधामध्ये इथे माझ्याकडे आहे तुरटी. पाणी गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी जी तुरटी वापरतात ती तुरटी आहे. तर ही तुरटी या दुधामध्ये फक्त फिरवून घ्यायची एकदा अशी. तुरटीचा खडा घेतला तरी चालेल. यामुळे काय होतं ना, दह्याला एकसंधपणा येतो, स्वच्छ पण होतं. त्यामध्ये जर काही बॅक्टेरियाज वगैरे असतील म्हणजे जे घट्ट किंवा सुरीने पण कापता येईल असं त्याचं कन्सिस्टन्सी येते. सो ही झाली एक टिप. उन्हाळ्यामध्ये दही आंबट होतं ते टाळण्यासाठी यामध्ये मी घालते 1 चमचा साखर. साखरेने काय होतं ना की आंबटपणा दह्याचा
कमी होतो, पण दही सेट होतं. असं नाही होत की साखर टाकली त्यामुळे दही सेट नाही होत. दही पण छान सेट होतं आणि आंबटपणा म्हणजे दह्याचा आंबटपणा वाढत नाही जात. आणि आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर दही. तर हे दही जे घेतलेलं आहे हे दही पण फ्रीजमधलं काढलेलं दही नको, फ्रीजमधून बाहेर काढून एक 3-4 तास म्हणजे रूम टेम्परेचरवर ठेवा, त्या दह्याचा इथे आपण वापर करतोय. आता हे छान कंबाईन करूयात आणि हे छान व्यवस्थित ढवळून झालं, एकजीव करून झालं की हे पातेलं झाकण ठेवून किचन ओट्याच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा ट्रॉलीमध्ये ठेवू शकता. सो मी आता हे ठेवणार आहे. दही इथे छानपैकी सेट झालेलं आहे. जेमते म्हणजे सकाळी मी सेट करायला ठेवलं होतं, आता दुपारचे वाजलेले आहेत 4 आणि दही छान सेट झालेलं आहे आणि हे मस्त दिसतंय. तुम्ही बघू शकाल परफेक्ट दही सेट झालेलं आहे. कट पीसेस होतात म्हणजे जसं आपला खरवस होतो त्याच पद्धतीने हे दही छानपैकी सेट होतं. आंबट पण नाही होत, परफेक्ट गोडसर दही याची चव लागते. तर हे दही एकदा सेट झालं की पुन्हा तुम्ही रूम टेम्परेचरवर नका ठेवू. हे शक्यतो दही लगेच फ्रीजमध्ये जाऊ दे म्हणजे पुन्हा त्याचा आंबटपणा वाढत नाही. घट्ट दही लावण्यासाठी लागणारं साहित्य: 500 मिलीलिटर दूध, तुरटीचा तुकडा, 1 चमचा साखर, 1 चमचा दही. मध्यम आचेवर दूध गरम करत थोडं थंड करून घ्यायचं. आता यात तुरटी फिरवून घ्यायची आणि यात साखर घालायची आणि यात रूम टेम्परेचरवरचं दही घालायचं. आता मिसळून घेत उबदार जागी साधारण 5 ते 6 तास ठेवायचं. झालं आपलं घट्ट दही तयार.